नमस्कार, मी भारती हंडे. स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गायन या क्षेत्रात स्वतःचं असं वेगळं विश्व निर्माण करणारी अशीच एक महिला आज आपल्या सोबत आहे. ताई नमस्कार. नमस्कार. मला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव चित्रा बाबुराव नलावडे. आम्ही उमरज येथे राहतो. तुमच्या गाजलेल्या गवळणीनं आपण आपल्या महिला दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. नक्कीच. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कान्हा, कान्हा कान्हा कान्हाच माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी सोडीला घरदार, तुझ्यासाठी सोडीला संसार, तुझ्यासाठी सोडीला घरदार, तुझ्यासाठी सोडीला संसार. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवितो ग कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. खूप छान. तुमच्या या कलेची पार्श्वभूमी नक्की काय? या कलेची सुरुवात कुठून? सुरुवात म्हटलं तर माझं माहेर आलमे आहे. तर आलमे म्हणजे मी खूप छोटी असता झालेली आहे. माझे वडील वगैरे मला घेऊन वगैरे जायचे. म्हणजे काहीच येत नव्हतं सुरुवातीला. भजनापासून चालू झालं सगळं. तर भजन आधी करायला लागले. म्हणजे जवळजवळ 4-5 वर्ष मी नुसतं कोरसच दिला भजनामध्ये. पुढं नाही कधी गायलं नाही पुढं. आणि नंतर मी हायस्कूलला वगैरे गेले. मग तिथनं माझी सर लोकांनी पण भरपूर मला प्रोत्साहन दिलं. आणि मग चालू झालं माझं हळूहळू थोडं थोडं. मी काहीतरी 8वीला असताना मी त्यावेळेस घागर घेऊन गवळण ती नवीनच आली होती कार्तिके गायकवाडची. तर ती मी पहिल्यांदाच तिथं गायली होती गॅदरिंगमध्ये. तर खूप म्हणजे लोकांचा पण घरच्यांचा म्हणजे सगळ्यांचा तिथं मला खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे भरपूर मी त्या गवळणी तिथून मी ती गवळण पहिल्यांदाच गायली. आणि तिथून पुढे भरपूर म्हणजे आणि मग शाहीर गणेश वाघमारे आहेत, त्यांनी ऐकलं म्हणजे माझा आवाज पण ऐकला. आणि त्यांनी ते घरी आले आमच्या की आमच्या कार्यक्रमात याल का असं वगैरे. वडिलांना वगैरे विचारलं. तर मग त्यांनी ऐकल्यावर त्यांनी बोलवलं आम्हाला. आम्ही 1-2 वेळा गेलो. कार्यक्रम पण केले त्यांच्याबरोबर. नंतर त्यांच्या म्हणजे भरपूर कार्यक्रम केले. नंतर त्यांना पण आवाज आवडला. मग तिथून पुढं गवळणी लावण्या वगैरे सगळंच म्हणायला लागले. सगळेच बसवलं वगैरे. हे क्षेत्र का निवडलं आणि हे क्षेत्र निवडल्यानंतर कोणता संघर्ष करावा लागला? संघर्ष म्हटलं तर आईवडिलांची परिस्थिती नव्हती म्हणजे शिकवायची. तर माझे गाव आलमे आहे, माहेर आलमे आहे माझं. माझ्या वडिलांचं नाव तुकाराम मारुती गोपाळे. लहानपणापासून मला भरपूर माझ्या वडिलांचा भरपूर सपोर्ट आहे. तसेच मिस्टरांचा पण भरपूर सपोर्ट आहे. आणि तसेच भजन मंडळाचा पण भरपूर सपोर्ट आहे. तेच भजन मंडळ म्हणजे पीरसाई भजनी मंडळ निरगुडसर मेंगडेवाडी गावारी माळे यांचा. तर तसंच ते मामा म्हणून आहेत, मामाच बोलतेस लहानपणापासून. तर त्या मामांचा भरपूर मला सपोर्ट आहे, गावारी मामांचा, संतोष मामा गावारी. तसेच आणि आता ऑर्केस्ट्रामध्ये पण भरपूर सपोर्ट आहे, गणेश वाघमारे. तसेच ते पण मामाच आहे लहानपणापासून, मामा वगैरे. खूप छान सपोर्ट आहे मला सगळ्यांचाच. म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये पण छान सपोर्ट आहे, तसंच भजनामध्ये पण छान सपोर्ट आहे. आणि दोन्ही कार्यक्रम भरपूर म्हणजे याच्यात चालले, मजेत चालू आहे सध्या. आणि त्यातल्या त्यात सासर पण चांगलं मिळाल्यामुळे इकडं पण भरपूर. परत मिस्टरांची पण खूपच हे आहे मला सपोर्ट पण आहे. गायक म्हणून काम करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या आवाजाची कशी काळजी घेता किंवा काय पथ्य पाळता? पथ्य म्हटलं तर तसं तेलकट कमी टाळतोच. म्हणजे तेलकट कधीतरी, आणि लग्नामध्ये गेलो तर तेलकट असतंच आमच्या नशिबात, तसं काही नाही. पण घरी वगैरे असल्यावर थोडं तेलकट टाळतो. बाहेर पण कधी कधी टाळतो. कधी वेळ आली तर खावं पण लागतं ते काय असं. आता या गायन या क्षेत्रात ज्या काही नवीन महिला असतील, मुली असतील, ज्या पदार्पण करू पाहतायत,
त्यांना महिला दिनाच्या निमित्तानं काय संदेश द्याल? प्रथम महिला दिनाच्या निमित्त सगळ्यांना मी अशा शुभेच्छा देते की म्हणजे हे पण क्षेत्र खूप छान आहे. मनापासून जर मांडलं तर खूप छान आहे. ते जोपासलं पाहिजेच. वारकरी सांप्रदायिक तसं हे पण छानच आहे. आणि महिलांनी इकडे आलं पण पाहिजेत ह्या क्षेत्रामध्ये. भजन तर आम्ही सोडू शकत नाही, कारण तिथूनच आमची सुरुवात आहे. ते तर आम्ही करतोच आणि करणारच, शेवटपर्यंत आम्ही ते करणारच. आणि शाहीर गणेश वाघमाऱ्यांमुळे भरपूर मोठे स्टेज पण मिळाले मला, भरपूर मोठ्या ठिकाणी जायला पण मिळालं. आणि माझ्या गवळणीमुळं मी भरपूर ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून पण गेले. त्याच्यामुळं शाहीर वाघमाऱ्यांनी भरपूर सपोर्ट त्यांनी पण केला आहे. तसेच माझ्या मिस्टरांचा पण मला भरपूर सपोर्ट आहे. तसंच घरचे माझे सगळे चांगले आहेत खूप. आणि प्रवास म्हटलं तर सुरुवातीला एवढं स्ट्रगल झालं ना आमचं की पहिलं बाळ माझं पहिली मोठी मुलगी आहे ना माझी, तर त्यावेळेस अक्षरशः मला 9वा महिना असताना सुद्धा आम्ही 2 व्हीलरवर प्रवास केला. 2 व्हीलरवर आम्ही मंगलाष्टक वगैरे म्हणायच्या ऑर्डर असायच्या मला, तर 2 व्हीलरवर आम्ही बाळ पोटात असताना पण 2 व्हीलरवर जायचं आम्ही. अगदी बाळ होस्तोपर्यंत. बाळ परत 6व्या महिन्याचं झालं लगेच कार्यक्रम चालू केले आम्ही. कसरत म्हटलं तर खूप अवघड पण आहे आणि केलं तर सोपं पण आहे. माझ्या सासूबाईमुळे मला सगळं सोपं जातं हे, कारण सासूबाईंचा मला भरपूर सपोर्ट आहे. खूप मदत करतात मला काही विषयाने. जशी आई आहे तशीच माझी सासूबाई आहेत माझ्यासाठी. नाही तक्रार काहीच नाही, उलट त्यांचा खूप सपोर्ट आहे मला. थोडंफार चालूच राहतं हे, पण खूप सपोर्ट आहे. त्याच्यामुळं आज मी स्वतः ते सोबत असल्यामुळं सगळं शक्य होतं आहे. जे मला नाही मिळालं ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे. भरपूर मला जे नाही शिकायला भेटलं ते त्यांना मिळालं पाहिजे. घरामध्ये कोणच गायक नव्हतं, असं ऐकूनच शिकले. जवळजवळ 5 वर्ष मी भजनामध्ये कोरस दिला. आलम्याचे भजन होतं माझ्या माहेरचं. जवळजवळ 5 वर्ष मी सुरुवातच माझ्या भजनामध्येच झाली. आणि 5 वर्ष जवळजवळ मी पाठीमागच कोरस दिला. हो. आणि माझी मावस बहीण पण आहे भीमाबाई डेरेना. आणि माझी पण मोठी मुलगी खूप छान गाते. हो जातो तिला घेऊन, ती पण गाते, लावण्या वगैरे गाते, छान गाते. आणि नक्कीच माझा वासा ती चालवणार आहे, काही विषय नाही. TV शो जर आला तर नक्कीच माझ्यासाठी खूप मी भाग्यवान असेल की मला TV शोला जर जायला भेटलं तर खूप चांगलं होईल. पण DJ शो बंदच केला पाहिजे. मला असं वाटतंच की DJ शो बंदच झाला पाहिजे. कारण DJ शोमुळे गायक वादक हे लोकांचं काय, ते पण कलाकार आहेत ना, त्यांनी काय करायचं. त्यांनी जर DJ लावला, DJवर हे नाचलेलं हे लोक, तर मग आमचं लोकांचं काय. आम्ही गायक आहे, वादक आहे, त्याच्यात ढोलकी आहे, पॅड आहे, कीबोर्ड आहे, हे सगळे. कुठंतरी तुमच्या ह्या गाण्यावर परिणाम होतोय DJ शोमुळे असं होतोच. तर जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या आवडीचं गवळण कोणतं गाणं नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्या भजनातील? नक्कीच. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी ये, विटेवरी उभा पंढरी ये, विटेवरी उभा उभा पंढरी ये. खूप छान. खरंच खूप स्ट्रगलमधनं तुमचा प्रवास जाणून घेतला. खूप छान वाटलं आणि तुमचा आवाज खरंच खूप गोड आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन महिलांच्या आपण शोधात आहोत आणि महिला दिनाच्या निमित्तानं अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांशी आपण संपर्क साधतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय, त्यांचा पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. असेच नवनवीन अपडेट जर पाहायचे असतील तर आमच्या आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.